हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग पण खूप मस्त आणि छान होणार आहे। त्याचं कारण सांगते मी तुम्हाला की आपल्या कुठल्याही आईला वडिलांना आपल्या मुलांनी असं काहीतरी केलं तरी आपल्याला खूप छान असं वाटतं, खूप आनंद होतो आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्याही मुलांनी असं करावं। तर माझी मुलं पहिल्यापासूनच म्हणजे पहिलीपासूनच भाषणात वगैरे भाग घेतात। पण 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची जयंती होती आणि त्यानिमित्त माझ्या मुलांनी पण दोन्ही मुलांनी भाषणामध्ये भाग घेतलेला आणि चा नंबर वगैरे अजून काही काढलेले नाहीत, पण शाळेत काही व्हिडिओ वगैरे करत नाहीत म्हणून मी घरच्या घरी व्हिडिओ शूट केला आणि ते तुम्हाला दाखवते। छोटासा असा प्रयत्न आहे। तुम्हाला ब्लॉग आवडतोय का? भाषण कसं वाटतंय कमेंट करून सांगा। चला ब्लॉग कंटिन्यू करा। नमस्कार, माझे नाव जीवनराजे विलासरामकडे। मी आज लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे। ते तुम्ही शांतचित्ते ऐकून घ्यावे अशी माझी विनंती आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना करून लोकमान्य टिळक इंग्रजांना हादरवून सोडणारे देशभक्त म्हणजेच लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखले या गावी झाला। त्यांचे संपूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते। बाळ गंगाधर टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते। आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते। पुढे त्यांनी 1877 मध्ये पुण्याच्या ढक्कन कॉलेजमधून पदवी मिळवली। केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली। शेतकऱ्यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन केले। लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले। ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला। मांडलेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला। ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक असे म्हटले। 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले। पुढे भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळला। अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। नमस्कार, माझे नाव नंदिनी विलासरामकडे। मी आज लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे। ते तुम्ही शांततेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती आहे। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजी वर्ग आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे। ते तुम्ही शांततेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती आहे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी शिवगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी मधील चिखले या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक असे होते। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते। लोकमान्य टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते। आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे त्यांचे गुण होते। पुढे त्यांनी ढक्कन कॉलेजमध्ये पदवी मिळवली। केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली। शेतकऱ्यांना एकत्र यावे म्हणून त्यांनी आवाहन केले। लोकांना एकत्र यावे म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले। सरकार विरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला। मांडलेल्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला। ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हटले आहे। 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचे निधन झाले। भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ मावळला। अशा थोर नेत्यास माझा कोटी कोटी
बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.